हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. आज एक आपण नवीन टॉपिक बघणार आहोत. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 हा सब्जेक्ट सुरू आहे आपला. आणि आज आपण बघणार आहोत इश्यू अँड सर्व्हिस ऑफ समन्स. ऑर्डर 5 रूल 1 to 30 ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 रीड विथ सेक्शन 27 to 29 CPC deals with issue and service of summons, provision relating to summons. तर लॉंग क्वेश्चन अनेक वेळेला विचारला गेलेला आहे. समन्सवर एक महत्त्वाचा टॉपिक आहे CPC मधला. तर बघूयात की सुरुवातीला आपण जनरल प्रोव्हिजन्स काय आहेत समन्सशी रिलेटेड ते आधी जाणून घेऊया. तर व्हेन सूट इज ड्युली इन्स्टिट्यूटेड समन्स मे बी इश्यूड टू डिफेंडंट. ज्या वेळेला एखादा दावा दाखल होत असतो त्यावेळेला डिफेंडंटला कोर्ट समन्स पाठवत असतं. आता ते कशासाठी? फॉर द पर्पज टू अपियर अँड ॲन्सर द क्लेम अँड टू फाईल द रिटन स्टेटमेंट ऑफ हिज डिफेन्स. त्यानंतर डिफेंडंट शॉल अपियर अँड फाईल द WS means written statement within 30 days from the date of service of summons. त्याला ज्या दिवशी समन्स मिळाला आहे तेव्हापासून 30 दिवसाच्या आत डिफेंडंटनी अपियर व्हायचं आहे आणि रिटन स्टेटमेंट तिथून 30 दिवसाच्या आत त्यांनी ते फाईल करायचं आहे. त्यानंतर नो समन्स विल बी इश्यूड if at the time of presentation of plaint the defendant is present and admits the plaintiff's claim. जर प्लेंट ज्या दिवशी दाखल केलेली आहे त्या दिवशी जर डिफेंडंट ऑलरेडी कोर्टात जर प्रेझेंट राहत असेल तर सेपरेट काही असं समन्स पाठवायची आवश्यकता नाही आहे. इफ डिफेंडंट फेल्स टू फाईल रिटन स्टेटमेंट इन 30 days he shall be allowed to file within a 90 days from a service of summons. मीन्स 30 दिवसामध्ये जर तो फाईल करू शकला नाही रिटर्न स्टेटमेंट तर जास्तीत जास्त 90 दिवसापर्यंत त्याला परवानगी मिळू शकते रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्यासाठी. त्यानंतर एव्हरी समन shall be signed by the judge or other officer duly appointed and shall be sealed with seal of the court. प्रत्येक समन्सवर कोर्टाची सही असावी, कोर्टाचा शिक्का असावा किंवा कोर्ट ज्या ऑफिसरला अपॉइंट करेल त्याची सही असावी. त्यानंतर महत्त्वाचा एक जनरल प्रोव्हिजन आहे समन्सबद्दल. समन्स मस्ट बी अकंपनीड बाय अ कॉपी ऑफ प्लेंट. समन्ससोबत प्लेंटची एक झेरॉक्स कॉपी देखील जोडली असते. त्यानंतर a defendant may appear in person or by a pleader duly instructed. आता समन्स मिळाल्याच्या नंतर डिफेंडंट जो आहे तो पर्सनली देखील अपियर होऊ शकतो किंवा त्याचे जे ॲडव्होकेट आहे त्याचे जे प्लीडर आहेत त्यांच्या थ्रू देखील त्याला अपियर होता येतं. आता एक्झम्पशन देखील मिळू शकतं इन पर्सन त्याला अपियर होण्यासाठी विथ द प्रिव्हियस परमिशन ऑफ द कोर्ट. त्यानंतर बघूयात की कंटेंट्स काय असावेत समन्सचे. समन्समध्ये नेमकं काय काय लिहिलेलं असतं किंवा काय काय असणं अपेक्षित आहे. अ डायरेक्शन वेदर द डेट इज फिक्स्ड फॉर सेटलमेंट ऑफ इश्यूज ओनली ऑर फॉर फायनल डिस्पोजल ऑफ द सूट. त्याच्यामध्ये एक आदेश असतो, एक डायरेक्शन असतं की डिफेंडंटला ज्या डेटला कोर्टात बोलवलं आहे ती जी डेट आहे ती सेटलमेंट ऑफ इश्यूजसाठी आहे का फायनल डिस्पोजल आहे सूटचं ते त्यामध्ये क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर इन केस ऑफ समन्स इज फॉर अ फायनल डिस्पोजल द डिफेंडंट शॉल बी डायरेक्टेड टू प्रोड्यूस हिज विटनेस. त्यानंतर कोर्ट शॉल फिक्स अ डे अँड गिव्ह सफिशियंट टाईम टू अपियर अँड ॲन्सर द डिफेंडंट. कोर्टाने एक सफिशियंट ड्युरेशन द्यायचं असतं डिफेंडंटला अपियर होण्यासाठी. आणि शेवटचं कंटेंट आहे समन्सचे. इट शॉल कंटेन an order to the defendant to produce all documents or copies thereof which he intends to rely
ऑन इन सपोर्ट ऑफ हिज केस. त्यामध्ये एक असं डायरेक्शन असतं, एक अशी ऑर्डर पण असते की डिफेंडंटला की त्यांनी कोर्टामध्ये ज्या दिवशी तो अपिअर होतो आहे त्या दिवशी येताना त्यांनी त्याच्या सोबतचे जे सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत त्याला ज्यावर रिलाय करायचं आहे ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी कोर्टात येताना सगळे घेऊन यायचे आहेत. तर हे पाहिले आपण जनरल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू समन्स. नेमकं तो केव्हा पाठवला जातो, नेमकं त्याचा पर्पज काय आहे, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स असावे लागतात, न्यायाधीशांची त्यावर साईन असावी, ते सर्व झाल्याच्यानंतर WS किती दिवसात फाईल करावं लागतं, असे आपण जनरल प्रोव्हिजन्स आत्ता बघितले. आता आपण बघूयात की डिफरंट मोड्स कोणते कोणते आहेत याचे सर्व्हिस ऑफ समन्सचे. ऑर्डर 5 रूल 9 to 30 ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर डील्स विथ सर्व्हिस ऑफ समन्स डिफरंट मोड्स. म्हणजे नेमकं कोण पाठवू शकतं, त्याच्यानंतर सपोज तो अवेलेबल नसला घरी तर ते कोण घेऊ शकतं, कोणते कोणते वेज आहेत समन्स पाठवण्यासाठीचे, ते आता आपल्याला सगळे या डिफरंट मोड्समध्ये बघायचे आहेत. डिफरंट मोड्सपैकी पहिला जो मोड आहे तो म्हणजे सर्व्हिस बाय कोर्ट. रूल 9 जो आहे, ऑर्डर 5चा जो रूल 9 आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस बाय कोर्ट अशी संबंधित काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या आपण बघूयात. सर्व्हिस बाय कोर्ट रूल 9. इफ डिफेंडंट रिसाइडिंग within the jurisdiction of the court, summons shall be served through the court officer or approved couriers. जर डिफेंडंट त्या कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये जर राहत असेल तर समन्स जो आहे तो कोर्ट ऑफिसर, ज्याला आपण बेलीफ म्हणतो, त्या बेलीफ थ्रू समन्स सर्व करायचा असतो, किंवा एक अप्रूव्ड कुरिअर जे सर्व्हिस आहे त्या कुरिअर सर्व्हिस थ्रू देखील आपल्याला समन्स पाठवता येऊ शकतो. त्यानंतर समन्स मे बी ऑल्सो सर्व्ड ॲट एक्सपेन्सेस ऑफ द प्लॅन्टिफ बाय RPAD, स्पीड पोस्ट, बाय कोर्ट. ह्या व्यतिरिक्त प्लॅन्टिफच्या खर्चाने देखील समन्स पाठवता येतो RPADनी, स्पीड पोस्टाने किंवा कोर्टाद्वारे, और बाय अप्रूव्ड कुरिअर सर्व्हिस, और बाय फॅक्स मेसेज, थ्रू ईमेल ॲज पर द रूल्स मेड बाय द हायकोर्ट. या संबंधात हायकोर्ट रूल्स बनवेल की कोणती अप्रूव्ड कुरिअर सर्व्हिस असेल. त्यानंतर सर्व्हिस बाय कोर्टमध्ये आपण अजून एक ॲस्पेक्ट बघायचा आहे. इफ डिफेंडंट रिसाइडिंग आउटसाइड ऑफ द ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट अँड कोर्ट डायरेक्टेड टू सर्व थ्रू अबोव मोड एक्सेप्ट RPAD इन सच केस. त्यानंतर इफ अन एक्नॉलेजमेंट रिसिव्ड साइन बाय डिफेंडंट अँड रिसिव्ड बाय द कोर्ट or postal article with summons is received back with endorsement that defendant has refused to take delivery or refused to accept summons, the court shall declare that summons had been duly served on the defender. म्हणजे ज्या वेळेला एक्नॉलेजमेंट रिसिप्टवर जर डिफेंडंटनी सही केली असेल किंवा पोस्टल आर्टिकल जे आहे ते त्यावर अशी इंडॉर्समेंट जर लिहून आली की डिफेंडंटनी रिफ्यूज केलं ते घेण्यासाठी, तर अशा वेळेला कोर्ट काय करेल की कोर्ट असं डिक्लेअर करेल की समन्स हा डिफेंडंटला ड्युली सर्व झाला आहे म्हणून. म्हणजे एक्नॉलेजमेंट रिसिप्टवर जर डिफेंडंटनी सही केली आहे आणि ती कोर्टाकडे जर परत आलेली असेल, किंवा पोस्टल आर्टिकल जे आहे ज्यामध्ये समन्स होता ते त्यावर अशी इंडॉर्समेंट आली की डिफेंडंटनी ते घेण्यास नकार दिला, त्या दोन्ही सिच्युएशनमध्ये कोर्ट काय करेल की तो जो समन्स आहे तो डिफेंडंटला ड्युली सर्व झाला आहे असं जाहीर करेल. त्यानंतर बघूया, देअर विल बी presumption of valid service if summons is properly addressed
prepared and duly sent by RPD and acknowledgement is lost or not received by the court within 30 days from the date of issue of summons. तर अशा परिस्थितीमध्ये देअर विल बी प्रिझम्पशन ऑफ अ व्हॅलिड सर्व्हिस व्यवस्थित झाली आहे असं कोर्ट प्रिझ्युम करेल. त्यानंतर हायकोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट जज असतील त्यांनी एक पॅनल प्रिपेअर करायचं आहे कुरिअर ज्या एजन्सीज असतील त्यांचं. तर हे आपण पाहिलं सर्व्हिस बाय कोर्ट. आता कोर्टाव्यतिरिक्त सर्व्हिस बाय प्लॅन्टिफ हे आता आपण बघूया. प्लॅन्टिफला देखील समन्स सर्व करता येतो. प्लॅन्टिफ मे मेक ॲन ॲप्लिकेशन फॉर इश्यू ऑफ समन्स. कोर्ट मे इन ॲडिशन टू सर्व्हिस बाय कोर्ट permit plaintiff to effect service on defendant and court shall deliver the summons to such plaintiff for service. यासाठी काय करावं लागेल की प्लॅन्टिफला कोर्टाला एक ॲप्लिकेशन द्यावं लागेल आणि कोर्ट काय करेल इन ॲडिशन टू सर्व्हिस बाय कोर्ट, म्हणजे कोर्ट तर सर्व्हिस करेलच त्याच्या सोबतच प्लॅन्टिफला परवानगी देईल की प्लॅन्टिफनी तो समन्स डिफेंडंटला पोचवायचा आहे त्यासाठी ती परवानगी देईल. त्यानंतर प्लॅन्टिफ शॉल डिलिव्हर टू द डिफेंडंट पर्सनली अ कॉपी ऑफ द समन्स. प्लॅन्टिफ काय करेल त्यानंतर की डिफेंडंटला पर्सनली डिलिव्हर करेल कॉपी. त्यानंतर समन्स मे ऑल्सो बी इफेक्टेड बाय RPD, स्पीड पोस्ट, कुरिअर सर्व्हिस, फॅक्स, ईमेल. त्यानंतर पर्सन इफेक्टिंग द सर्व्हिस शुड टेक साइन ऑफ द पर्सन टू whom कॉपी इज सो डिलिव्हर्ड or tendered to an acknowledgement of service endorsed on the original summons. आता प्लॅन्टिफकडं जर तो समन्स दिला तर अशा वेळेला प्लॅन्टिफने काय करायचं आहे की साईन घ्यायची आहे डिफेंडंटची ओरिजिनल समनवर. त्यानंतर पर्सन शॉल एन्डोर्स ऑन द ओरिजिनल समन्स a return time and manner of service and name and address of a person identifying the person served or witnessing the delivery. Thereafter, if such summons is refused or refuse to sign an acknowledgement of service or if such summons cannot be served personally, court shall on application of the party reissue such summons. असा जर समन्स रिफ्यूज करण्यात आला, घेण्यास नकार दिला किंवा ॲकनॉलेजमेंटवर सही करण्यास नकार दिला किंवा पर्सनल सर्व्हिस करणं शक्य जर झालं नसेल प्लॅन्टिफला, तर प्लॅन्टिफ काय करेल कोर्टाला परत ॲप्लिकेशन देईल रिइश्यूसाठी आणि प्लॅन्टिफला तो समन्स परत एकदा डिफेंडंटला पाठवता येईल. आता हे आपण बघितलं की सर्व्हिस बाय कोर्ट आणि सर्व्हिस बाय प्लॅन्टिफ. यानंतर अजून एक महत्त्वाचा मोड आहे, एक काइंड म्हणता येईल की पर्सनल ऑर डायरेक्ट सर्व्हिस. समन्स मस्ट बी सर्व ऑन डिफेंडंट इन पर्सन ऑर टू हिज ऑथोराइज्ड एजंट. If defendant is absent, then on any adult male or female member. समजा डिफेंडंट जर दिलेल्या पत्त्यावर आढळून आला नाही तर अशा वेळेला एनी अडल्ट मेल ऑर फिमेल मेंबर ला तो समन्स देता येईल. त्यानंतर अ सर्वंट कॅनॉट बी सेड टू बी अ फॅमिली मेंबर. एखाद्या घरी एक सर्वंट आहे परंतु त्याचं कोणी घरी नातेवाईक नाही आहे, मालक वगैरे कोणीच नाही डिफेंडंटचा, अशा वेळेला सर्वंटनी तो जर समन्स घेतला तर तो फॅमिली मेंबर म्हणून गृहीत धरता येणार नाही आहे. सर्वंट कॅनॉट बी सेड टू बी अ फॅमिली मेंबर. त्यामुळं घरातल्या एका नातेवाईकालाच तो समन्स द्यावा लागेल. त्यानंतर इन केस ऑफ सूट रिलेटिंग टू एनी बिझनेस ऑर वर्क अगेन्स्ट पर्सन
who is not residing within territorial jurisdiction of the court, summons may be served on any manager or agent shall be deemed good service. जर एखाद्या बिझनेस संदर्भातला दावा असेल आणि अशा पर्सनला बोलवायचं आहे की जो त्या कोर्टाच्या टेरिटोरियल ज्युरिडिक्शनमध्ये राहत नाही आहे, तर अशा वेळेला मॅनेजर किंवा एजंट असेल त्या कंपनीचा, त्याला जरी समन्स पाठवला तरी एक गुड सर्व्हिस आहे असं प्रिझ्यूम केलं जाईल. त्यानंतर इफ इन केस ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी, इफ पर्सनल सर्व्हिस ऑन डिफेंडंट इज नॉट पॉसिबल, इट मे बी मेड ऑन एनी एजंट इन चार्ज ऑफ द प्रॉपर्टी. इम्युएबल प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये जर पर्सनल सर्व्हिस डिफेंडंटला जर करणं शक्य जर होत नसेल, तर अशा वेळेला एजंट जो कोणी असेल ज्याच्या ताब्यात ती प्रॉपर्टी आहे, तर अशा एजंटवर देखील समन्स सर्व केला तर ड्युली सर्व झाला असं गृहीत धरण्यात येईल. इन केस ऑफ 2 or more डिफेंडंट्स, सर्व्हिस ऑफ समन्स शुड बी मेड ऑन ईच डिफेंडंट. अनेक डिफेंडंट असतील तर प्रत्येक डिफेंडंटवर सर्व्हिस करणं आवश्यक आहे. त्यानंतर मोड ऑफ सर्व्हिस कशी आहे या पर्सनल आणि डायरेक्ट सर्व्हिसमध्ये? मोड ऑफ सर्व्हिस आहे बाय डिलिव्हरी ऑफ कॉपी ऑफ समन्स. त्यानंतर पर्सन सर्व टू साइन एक्नॉलेजमेंट ऑन ओरिजिनल एक्नॉलेजमेंट. त्यानंतर एंडोर्समेंट ऑफ टाइम अँड मॅनर ऑफ सर्व्हिस ऑन ओरिजिनल समन्स बाय सर्विंग ऑफिसर. हे दोन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे. तर आता आपण बघितलं की पर्सनल आणि डायरेक्ट सर्व्हिस. यानंतर अजून एक महत्त्वाचा मोड आहे, तो म्हणजे सबस्टिट्यूटेड सर्व्हिस. रूल 17, 19 आणि 20 ऑफ ऑर्डर 5 ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. आता सबस्टिट्यूटेड सर्व्हिस केव्हा? ज्या वेळेला ऑर्डिनरी मोडनी समन्स सर्व करणं शक्य होत नसेल, अशा वेळेला सबस्टिट्यूटेड सर्व्हिस यूज करायची असते. त्याची देखील तरतूद आहे आपल्या CPC-मध्ये. इट मीन्स द सर्व्हिस ऑफ समन्स बाय अ मोड विच इज सबस्टिट्यूटेड फॉर द ऑर्डिनरी मोड ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स. आता ऑर्डिनरी मोड कोणते कोणते आहेत? समन्स बाय कोर्ट, समन्स बाय प्लॅन्टिफ, पर्सन आणि डायरेक्ट जी सर्व्हिस आहे तिथे नसेल तर कोणताही अडल्ट मेल फिमेल मेंबरला ते समन्स देता येईल. त्यांनी रिफ्यूज केलं तर ड्युली सर्व झाला असं म्हणता येईल. हे सगळ्या ज्या आहेत त्या ऑर्डिनरी मोड आहेत हे सगळे. आता या सबस्टिट्यूटेड सर्व्हिसला आपण काय करूया की 2 केसमध्ये डिव्हाइड करूया. त्यामध्ये पहिली केस आहे रूल 17 आणि 19 मध्ये दिलेली. केस 1 रूल 17 आणि 19 आणि केस 2 जी आहे ती रूल 20 मध्ये दिलेली आहे. तर आधी बघूयात या सबस्टिट्यूटेड सर्व्हिसची पहिली केस. फर्स्ट एक आपल्याला काइंड म्हणता येईल. तर केस फर्स्ट रूल 17 आणि 19. आता हे केस फर्स्ट जी आहे ते कोणत्या वेळेला आपल्याला त्याचा यूज करता येईल, ते कोणत्या वेळेला अप्लाय करता येईल, तर त्याचे ग्राउंड्स आहेत. आता पहिला ग्राउंड काय आहे त्याचा की इफ डिफेंडंट रिफ्युजेस टू साइन द एक्नॉलेजमेंट or if serving officer after due diligence cannot find the defendant who is absent from residence and no chances of being found within a reasonable time and defendant has no agent to accept and no other person is available or authorized to accept, तर अशा वेळेला या फर्स्ट केस किंवा फर्स्ट कॅटेगरीमधली जी सबस्टिट्यूटेड सर्व्हिस आहे जी रूल 17 आणि 19 मध्ये दिलेली आहे त्याचा यूज करता येईल. केव्हा? ज्या वेळेला डिफेंडंट हा एक्नॉलेजमेंटवर सही करण्यास रिफ्यूज करत असेल, नकार देत असेल, किंवा सर्विंग ऑफिसर जो आहे, बेलीफ जो आहे, तो डिफेंडंटच्या घरी गेलेला आहे आणि तिथे त्याला डिफेंडंट आढळून आला नाही, डिफेंडंट तिथे नाही आहे, अब्सेंट आहे तिथून, आणि नो चान्सेस ऑफ बिंग फाउंड विदिन अ रिजनेबल टाईम, त्याचं दूरपर्यंत सापडण्याचे देखील चान्सेस नाही आहेत. घरी कोणी एजंट पण नाही ॲक्सेप्ट करण्यासाठी,
किंवा इतर कोणता घरचा फॅमिली मेंबर पण पुढे येत नाही आहे ते ॲक्सेप्ट करण्यासाठी. अशा वेळेला हे जे फर्स्ट कॅटेगरी आहे सबस्टिट्यूटेड सर्व्हिसची ती अप्लाय करता येईल, ती यूज करता येईल. मग आता हे मोड काय आहे याचा, फर्स्ट केसमध्ये काय करता काय येईल मग अशा परिस्थितीमध्ये, तर बाय अफिक्सिंग द कॉपी ऑन द आउटर डोअर काय करावं लागेल की समन्सची जी कॉपी आहे ती आउटर डोअर जे आहे डिफेंडंटच्या घराचं, त्याच्या घराच्या डोअरवर ही जी कॉपी आहे समन्सची ती चिटकवता येईल, लावता येईल. किंवा सम अदर कॉन्स्पिशियस पार्ट ऑफ द हाऊस where defendant ordinarily resides or carries on business or personally works for gain. किंवा अशा दर्शनी भागाला लावता येईल. मग ते त्याचं बिझनेसचं ठिकाण असेल, दुकान असेल किंवा त्याचं घर असेल, अशा ठिकाणी त्याला दिसेल अशा व्हिजिबल जागेला तो समन्स चिटकवता येईल, लावता येईल. त्यानंतर काय प्रोसिजर आहे, त्यानंतर सर्विंग ऑफिसर शॉल रिटर्न द ओरिजिनल समन्स टू द कोर्ट विथ अ रिपोर्ट इंडोर्स देअर ऑन द फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस, नेम अँड ॲड्रेस ऑफ द पर्सन हू आयडेंटिफाईड द हाऊस अँड हुज प्रेझेन्स द कॉपी वॉज अफिक्स्ड. कोर्टाने बिलीफनी कोर्टाला सगळा रिपोर्ट द्यायचा आहे की नेमकं कुणी घर दाखवलं, त्याची सही घ्यायची आहे. त्यानंतर कुणाच्या प्रेझेन्समध्ये तो जो समन्स आहे किंवा त्याची कॉपी आहे समन्सची ती त्या डिफेंडंटच्या घराच्या दाराला लावलेली आहे. याचे डिटेल्स बेलिफनी कोर्टामध्ये सादर करायचे आहेत. इफ कोर्ट सॅटिस्फाईड एदर ऑन द ॲफिडेविट ऑर ऑन हिज एक्झामिनेशन ऑन ओथ, म्हणजे त्या सर्विंग ऑफिसरच्या त्या बेलिफच्या, दॅट इट इज ड्युली सर्व्हिस ऑफ समन्स, court may declare that summons has been duly served or may make further inquiry. अफिडेविट द्यावं लागेल किंवा ओथ म्हणजे शपथेवर त्याला तपासावं लागेल सर्विंग ऑफिसरला. आणि कोर्टाला जर असं वाटलं की समन्स ड्युली सर्व झाला तर कोर्ट डिक्लेअर करेल की समन्स हा ड्युली सर्व झाला आहे, किंवा इट मे मेक फर्दर इन्क्वायरी, पुढील तो तपास करण्याचे आदेश देईल कोर्ट. आता इन दिस केस सर्व्हिस इज इफेक्टेड विदाउट an order of the court by affixing copy of the summons. Therefore, declaration of court about due service is essential. आता ह्याच्यामध्ये काय आहे की असं कोर्टाने डिक्लेअर करणं का आवश्यक आहे, तर ह्याच्यामध्ये सर्व्हिस विदाउट अन ऑर्डर ऑफ कोर्ट. इन दिस केस सर्व्हिस इज इफेक्टेड without an order of the court by affixing copy of the summons. Therefore, declaration of court about due service is essential. आता हे आपण पाहिलं की हे जे फर्स्ट आपण कॅटेगरी पाहिली सबस्टिट्यूटेड सर्व्हिसची, रूल 70 आणि 19, की जर डिफेंडंट रिफ्यूज करत असेल सही करण्यासाठी एक्नॉलेजमेंटवर, किंवा सर्विंग ऑफिसरला डिफेंडंटच्या तो ज्यावेळेला घरी गेला त्यावेळेला त्याच्या घरी कुणीही आढळून आलं नाही, किंवा घरीचा कोणता मेंबर देखील त्याला सापडला नाही किंवा समोर आला नाही, किंवा तिथे कोणता एजंट पण नव्हता, तर अशा वेळेस मग आउटर डोअरला ती जी समन्सची कॉपी आहे ती चिटकवायची आहे किंवा एखाद्या कॉन्स्पिशियस स्पेसला, पार्टला घराच्या. तर हे बघितलं आपण फर्स्ट कॅटेगरी सबस्टिट्यूटेड सर्व्हिसची. आता आपण बघूयात की सेकंड कॅटेगरी काय आहे, केस 2 रूल 20. आता कोणत्या ग्राउंड्समध्ये हा सेकंड कॅटेगरी लागू करता येईल सबस्टिट्यूटेडची सर्व्हिसची, ती म्हणजे त्याला ग्राउंड्स आहेत. इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट डिफेंडंट इज अवॉइडिंग सर्व्हिस, डिफेंडंट हा सर्व्हिस अवॉइड करतोय, स्वीकारण्यास नकार देतोय, किंवा घरी असून देखील घराचं दार उघडत नाही आहे, किंवा इतर काही गोष्टी तो अवॉइड करतोय समन्स घेण्यासाठी, आणि फॉर एनी अदर रिझन द समन्स कॅनॉट बी सर्व्ड इन द ऑर्डिनरी वे. तर या दोन ग्राउंड्समध्ये आपल्याला ही जी केस 2 आहे रूल 20मध्ये जी दिली आहे त्याचा यूज करता येईल, त्याला सबस्टिट्यूटेड सर्व्हिस म्हणतो आपण. आता याच्यामध्ये काय मोड कसा आहे याचा, म्हणजे याचं प्रोसिजर कशी आहे की कोर्ट शॉल ऑर्डर दॅट समन्स टू बी सर्व्ड बाय अफिक्सिंग कॉपी देअर ऑफ in conspicuous place in the
courthouse and also upon some conspicuous part of the house, if any, in which a defendant last resided, carried on business or works for gain. कोर्ट काय करेल की कोर्ट हाऊस जे आहे, कोर्ट हॉल जो आहे त्याच्या बाहेर मेन डोअरला तो जो समन्सची कॉपी आहे ती अफिक्स करण्याचे आदेश देईल आणि किंवा त्याच वेळेला डिफेंडंटच्या घरावर देखील ते चिटकवण्याचे आदेश देईल. जर एखादं घर माहिती असेल किंवा तो शेवटी तिथे राहिला आहे असं काही माहिती मिळाली असेल किंवा त्याने तिथे बिझनेस चालवला होता किंवा तो तिथे बिझनेस करतो असं काही पुढे आलं असेल, अशा वेळेला तिथे देखील कोर्ट आदेश देईल समन्स चिटकवण्यासाठीचे. त्यानंतर इन अदर मॅनर ॲज द कोर्ट थिंग्स फिट, लाईक सर्व्हिस थ्रू ॲन ॲडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर. In such a case, a newspaper should be daily newspaper circulating in the locality in which defendant is last known to have resided, carried on business or works for gain. तर आता आपण केस 2 बघतोय. तर ह्याच्यामध्ये काय होईल की कोर्ट हॉलच्या बाहेर जे डोअर असेल त्या डोअरला देखील कोर्ट आदेश देईल समन्स चिटकवण्यासाठीची, किंवा डिफेंडंट ज्या ठिकाणी राहिला आहे, ज्या ठिकाणी त्याने बिझनेस केला आहे किंवा करतोय असं जर वाटलं तर तिथे देखील कोर्ट आदेश देईल किंवा समज तिथे चिटकून या म्हणून. आता या व्यतिरिक्त अजून एक आपण बघतोय की न्यूजपेपरमध्ये देखील ॲडव्हर्टाईज देता येईल, परंतु न्यूजपेपरच्या बाबतीमध्ये काही कंडिशन्स आहेत की तो डेली न्यूजपेपर असावा, तो अशा लोकॅलिटीमध्ये तो सर्क्युलेट म्हणजे होत असावा ज्या ठिकाणी डिफेंडंट हा शेवटी राहिला आहे किंवा राहत असल्याची एक पॉसिबिलिटी आहे, किंवा त्याने तिथे बिझनेस आहे, तो करतोय किंवा त्याने आधी केलेला आहे, अशा एरियामध्ये तो सर्क्युलेट होणारा असावा. त्यानंतर सच सर्व्हिस इज ॲन इफेक्टिव्ह सर्व्हिस इवन इफ द डिफेंडंट इज नॉट द सबस्क्रायबर ऑफ अ न्यूजपेपर. आता सपोज तो डिफेंडंट पेपर जरी तो वाचत नसला, घेत नसला, तरी देखील तो त्या एरियामध्ये राहतोय, त्या एरियातला तो लोकल न्यूजपेपर असल्यामुळं ती इफेक्टिव्ह सर्व्हिस आहे समजशी असंच प्रिझ्यूम करण्यात येईल. आता या केसमध्ये कसं आहे, या केस 2मध्ये रूल 20मध्ये जो दिला आहे यामध्ये कोर्टाच्या ऑर्डरनुसार ही सर्व्हिस होत असते. पण याआधी जे आपण बघितलं केस फर्स्ट, सबस्टिट्युटेड सर्व्हिसची केस फर्स्ट, रूल 17 and 19, यामध्ये विदाऊट ऑर्डर हे सगळे बेलिफनीच सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. पण ह्याच्यामध्ये कोर्टाची ऑर्डर महत्त्वाची आहे, कोर्ट आधी ऑर्डर देतं. आता इफेक्ट काय आहे याचा, सबस्टिट्यूटेड सर्व्हिस अंडर रूल 20, सर्व्हिस सबस्टिट्युटेड बाय ऑर्डर ऑफ कोर्ट शॉल बी ॲज इफेक्च्युअल ॲज पर्सनल सर्व्हिस. म्हणजे पर्सनल सर्व्हिस इतकंच याला महत्त्व आहे, इतकीच व्हॅल्यू याला कोर्टाच्या नजरेमध्ये असणार आहे. कोर्ट शॉल फिक्स सच टाईम फॉर द अपियर वन्स ऑफ द डिफेंडंट ॲज द केस मे रिक्वायर. It is not a regular mode of service and it should be allowed in exceptional cases and can be effected only as a last resort. आता ही जी सबस्टिट्युटेड सर्व्हिस आहे ती काही रेग्युलर मोड ऑफ सर्व्हिस नाही आहे, एक्सेप्शनल काही परिस्थिती आहेत वर सांगितल्याप्रमाणे जे ग्राउंड्स आपण बघितलेत केस फर्स्ट आणि केस सेकंडमध्ये. तर अशाच वेळेला अशा पद्धतीचं जे प्रोसिजर आहे ती यूज करायची आहे सबस्टिट्युटेड सर्व्हिसची. यानंतर बघूयात की अजून एक महत्त्वाचा एक मोड बघूयात आपण, सबस्टिट्यूशन ऑफ लेटर फॉर समन्स, रूल 30 बघूयात. आता हे कशासाठी, तर इफ डिफेंडंट इज इन द ओपिनियन ऑफ कोर्ट ऑफ रँक इंटायटलिंग हिम टू सच मार्क ऑफ कन्सिडरेशन, the court may substitute for a summons a letter signed by the judge or other appointed officer. It contains all particulars required to be stated in a summons. A letter shall be treated as a summons. A letter may be sent to defendant by post or by special messenger selected by the court or in any other manner.
A letter may also be sent to agent of the defendant if an agent is empowered to accept. आता हे कसं आहे, कन्सिडरेबल रँकचे जे अधिकारी असतील, मिनिस्टर्स असतील, तर अशा लोकांच्या बाबतीमध्ये हा रूल 30 लागू होतो. हा देखील एक मोड आहे, सबस्टिट्यूशन ऑफ लेटर फॉर समन्स. तर हे आहे एक अनादर मोड आहे याचा, सर्व्हिस ऑफ समन्सचा. अशा रीतीने आपण वेगवेगळे मोड्स बघितलेत. सर्व्हिस बाय कोर्ट बघितलं, सर्व्हिस बाय प्लॅन्टिफ बघितलं, पर्सनल और डायरेक्ट सर्व्हिस आपण बघितलं, सबस्टिट्यूटेड सर्व्हिस बघितलं आपण, त्याच्यामध्ये आपण 2 केस पाहिले, आणि सबस्टिट्यूशन ऑफ अ लेटर फॉर समन्स हे देखील पाहिलं आपण. आता काही स्पेशल केसेस असतील, अशा केसेसमध्ये समन्स कसा सर्व करायचा ते आता आपण बघूयात. रूल 21 to 29, सेक्शन 28 and 29. तर इफ डिफेंडंट रिसाइड्स विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ अनदर कोर्ट, जर डिफेंडंट दुसऱ्या कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये जर राहत असेल तर अशा परिस्थितीमध्ये समन्स मे बी सेंट टू दॅट कोर्ट अँड दॅट कोर्ट विल सर्व समन्स. त्यानंतर सर्व्हिस ऑफ अ फॉरेन समन्स, फॉरेन समन्स असेल, परदेशात पाठवायचा असेल तर तो इट मे बी सेंट टू त्या टेरिटरीमधल्या कोर्टाला तो पाठवण्यात यावा. त्यानंतर म्हणजे त्या फॉरेन कोर्टला तो पाठवण्यात यावा आधी. त्यानंतर सर्व्हिस विदिन प्रेसिडेन्सी टाउन्स ऑफ बॉम्बे, कलकत्ता अँड मद्रास. 2 केसेस स्मॉल कॉज कोर्ट जे आहे तर त्या स्मॉल कॉज कोर्टानं तो पाठवण्यात यावा. त्यानंतर इफ डिफेंडंट रिसाइड्स आउट ऑफ इंडिया अँड नो एजंट इन इंडिया टू ॲक्सेप्ट, डिफेंडंटचं आउट ऑफ इंडिया राहत असेल, अब्रॉड राहत असेल, इट मे बी सेंड टू हिज ॲड्रेस बाय पोस्ट, कुरिअर, ईमेल etc ॲज रूल मेड बाय हायकोर्ट. डिफेंडंट रिसाइड्स इन फॉरेन कंट्री, तर अशा वेळेला पॉलिटिकल एजंट और थ्रू कोर्ट देखील पाठवता येईल. इफ डिफेंडंट इज पब्लिक ऑफिसर और सर्वंट ऑफ द रेल्वे कंपनी और लोकल अथॉरिटी, इट मे बी सर्व थ्रू हेड ऑफ द ऑफिस डिपार्टमेंट इन विच डिफेंडंट इज एम्प्लॉयड. वेअर डिफेंडंट इज अ सोल्जर, सेलर और एअरमन, आर्मीमध्ये आहे डिफेंडंट, इट मे बी सर्वड ऑन कमांडिंग ऑफिसर, त्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या कमांडिंग ऑफिसर जो आहे त्याचा इमिजिएट, तर त्यांना पाठवता येईल. त्यानंतर डिफेंडंट जर प्रिझनमध्ये असेल तर इट मे बी सर्व्ड ऑन ऑफिसर इन चार्ज ऑफ द प्रिझन, सुपरिटेंडेंट ऑफ द प्रिझन. त्यानंतर डिफेंडंट इज कॉर्पोरेशन, कॉर्पोरेशन आहे एक लीगल एंटिटी आहे, तर इट मे बी सर्व्ड ऑन सेक्रेटरी और एनी डायरेक्टर और प्रिन्सिपल ऑफिसर ऑफ कॉर्पोरेशन और by leaving it or sending it by post to corporation at a regional ऑफिस और बिझनेस प्लेस, त्याच्या रिजनल ऑफिसला पाठवता येईल. त्याच्या सेक्रेटरी किंवा कोणताही डायरेक्टर जो असेल, प्रिन्सिपल ऑफिसर असेल त्या कॉर्पोरेशनचा, त्यांना ते बाय पोस्ट पाठवता येईल किंवा त्या ठिकाणी पर्सनली जाऊन देता येईल. त्यानंतर डिफेंडंट हा जर एक पार्टनरशिप फॉर्ममधला एक पार्टनर असेल तर इट मे बी सर्व्ड ऑन एनी वन और मोर पार्टनर or upon any person having the control or management of a partnership business at its principal place of business in India. जर डिफेंडंट हा पार्टनर असेल तर कोणत्याही एका पार्टनरवर किंवा अनेक पार्टनरवर देखील समन्स सर्व करता येईल, किंवा एखाद्या अशा पर्सनला ते सर्व करता येईल किंवा त्याला पाठवता येईल की जो पार्टनरशिप बिझनेसला कंट्रोल करतो आहे किंवा त्याचं मॅनेजमेंट त्याच्या हातात आहे, आणि प्रिन्सिपल प्लेस जे आहे पार्टनरशिप फॉर्मचा रजिस्टर ऑफिस ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी देखील तो समन्स आपल्याला पाठवता येईल. तर अशा रीतीने आपण व्हेरियस मोड्स बघितले समन्सचे, आणि आपण पर्सनल आणि डायरेक्ट सर्व्हिस पाहिली, त्याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे आपण प्रोव्हिजन्स देखील पाहिले. तर अशा रीतीने आपण इश्यू आणि सर्व्हिस ऑफ समन्सबद्दल डिस्कशन केलं. थँक्यू.